गोडुळाचं पाणी गोडीला तुझ्या वाणी करी तुला दिवाणी पाजून तुला पाणी कशाला ढवळलं नागाच्या पिल्लाला तू काय खवळलं बोला माहितीये एका कोण चालवला बाधा अगमायना तुझी हवस पूर्वीन अगमायना तुझी हवस पूर्वीन तुला जोडीना नागवडा फिरवीना तुला जोडीना नागवडा फिरवीना तुला जोडीना नागवडा फिरवीना अगमायना तुझी हवस पूर्वीना अगमायना तुझी हवस पूर्वीना तुला जोडीना नागवडा फिरवीना गुणाच्या फला हुआ आता परीक्षा द्या आमच्या बापाने गणपती आणला त्याच्याजवळ पप्पा गणपती आणला म्हणजे वारवडील काही हातात गेले होते नापिले म्हणतात आमच्या बापाने गणपती वाडवडी गेले होते आजोबांसोबत गेलो होतो पप्पा आणलेलं दिसत आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला दुसरा गाणं आहे त्याच्यावरती पप्पाकडे गावाला जाऊ शिवच्या कडोल पप्पाकडे गावाला जाऊ गजराच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन या ठिकाणी मोरया बापाचा गजर थोडक्यात मदत करण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद गणपती शंकर पार्वतीचा गणपती शंकर पार्वतीचा तो देव
तो देवा तुमचा आणि आमोठा तो देवा तुमचा आणि आमोठा देवा तुमचा आणि गणपती घरात आमचं आल्हादर मेहमान यांना जमत काय नाही म्हणून म्हटलंय गणपतीला एवढी मोठी महान कीर्ती मंगल मूर्ती निघवली आणि त्याला भल्या भल्याची जिरवली काय झालं बघा रावणाची आई कैकसी तिने पण मांडला रावणाला सांगितलं रे रावणा तू लंकेचा रावण तू भल्या भल्याची जिरवतोस पण माझं एक काम कर मला शंकराच्या लिंगाची पूजा करायची तेव्हा लिंग घेऊन ये रावण असतो रावणाला मग वाटलं आताच्या तो जातो आणि शंभू महादेवांचं लिंग घेऊन येतो आणि तो रावण ताकदीच्या बळावरती शंभू महादेवांकडे गेला आणि शंभू महादेवांना सांगतो महादेव माझ्या आईला तुमच्या लिंगाची पूजा करायची आहे ओरिजिनल भोळा शंकर असतो भोळा शंकर तो बोलला तसाच तू घेऊन जा मी थोडक्यात घेतलंय शंभू महादेव बोलला तसाच तू घेऊन जा पण माझी एक अट मान्य करावी लागेल ज्यावेळी तिच्या हातामध्ये लिंग गेली ते लिंग मात्र वाटेमध्ये कुठं ठेवायचं नाही सांगितलं काठी तो पण उभं रावणा पाठला आईला उठलं घरात घेऊन जाय लिंग ते हातामध्ये घेतला आणि रावण आपल्या वाटेत निघाला त्याला वाटेत झाली एक नंबरला हे का काय चावी आहे हे का पाप नाही आमच्या काय तो सवानी सारखं झालो लोक झालो 3 वेळा उठलो त्याला स्टॅमिना लागतात बेटी वारी करत म्हणून नका बेटी वारी म्हटल्या उठायचा नाही त्याला स्टॅमिना लागतात रावण
श्रावणाला एक नंबरला झाली. आता करायचं काय त्याला वाटे रे गुराकी दिसतात गुराकीला म्हणजे बाबू हे लिंग एवढं घेऊन तुम्हाला एक नंबरला जातोय. तो म्हणतो नाही रे बाबा माझी भावना सर्व मोकळी झाली. लोकांच्या भातात जाती शेती पिकलेली असायची सुरू वाटणार होती नाही जमणार चॉकलेटला पैसे देत आहे असं म्हटलं आणि त्या गुराख्याने मांडणी केलं लिंग हातात केलं सांगितलं मी 3 हाका मारी ते 3 हाकेमध्ये नाही येणार ते लिंग ठेवून मी घरी निघून जाईल. रावणाला बघा लिंग त्या गुराख्याच्या हातामध्ये दिलं आणि रावण आपले घाल लागणार भली मोठी झाली बसलो याचा आवड ना गुराख्याला वेळ झाला त्याने पहिली आरोळी मारली. अरे झाला काय दुसरी आरोळी मारली मी नाचवले तिसरी आरोळी मारली गुराख्यानं आणि काय म्हटलं मी गेलो असं म्हटलं आणि लिंग खाली ठेवलं. हे गोकर्ण म्हणजे गायीच्या त्या ठिकाणी सापडला. अशा रीतीने या गजाननाने या लांबून उन्हाळ्याने भल्या भल्याची मिळवली. तुम्ही सांगतात की पुढे सांगितलं अशा रीतीने म्हणून म्हटलेलं त्याला नाव दिलंय शिवनी मूर्ती महान कीर्ती मंगल मूर्ती मिळवली आणि भल्या भल्याची त्याने मिळवली. त्या एका सांगून होता फक्त माझी सातवाडे काढूला माहिती आहे म्हणून का भजी सांगताय गणेशाच्या नावाने विधा बांधवा ठेवा म्हणून प्रत्येक शुभ कार्याला बघा गणेशाच्या नावाची पहिली पूजा केली जाते नाही तर कार्य स्थितीत जाणार नाही आम्हाला सांगणार 100%. म्हणून काय म्हटलं बघा आपण जेवणाचं माझं गणपती गजानन देवाची सभापती होती ह्या बुवांना काय करणार आता फक्त काय झाला म्हणजे आध्यात्मिक काय नाही सर्व देवांची सभापती होती आणि गणपती गजानन आपला घोडा घेऊन त्या सभेला निघाले होते. म्हणून बघा गणपती गजानन त्या सभेला निघाले देवांच्या एवढं मोठं गणपती केवढं आणि त्याचं घोडं केवढं वर्णन काय हकारलो आणि गणपती हकारले गणपती हकारले
बोलले हे भगवान चंद्रा आणि चंद्र हसलो नाही फसलो चंद्र हसलो आणि चंद्र फसलो तेव्हा गणपती गजाननाने शास्त्राला काय ज्यावेळी माझ्या घरी आगमन होईल त्यावेळी चंद्र तुझं कोण होणार नाही शाप दिलेलं म्हणून बघा चंद्राचा कोण गणपती त्या दिवशी कोण बघितले बुवा तारखे भावना एका उद्याप पण दिलेला चंद्रा जर तुपात त्या चंद्राचा कोण बघला एखाद्याची चोरी मारी करायची म्हणजे तो गाडी विटंकित होईल करावं लागला म्हणून म्हटलेलं काय देवता आई नवलाई मंगलमूर्ती ओके
हॅलो 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 धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी महेश सुतार नवनीत सुतार यांच्याकडून 100 रुपये पारितोषिकालय मंडळाच्या वतीने स्वीकारले. धन्यवाद. अनिल बेर्डेकर यांच्याकडून 100 रुपये पारितोषिकालय मंडळाच्या वतीने स्वीकारले. धन्यवाद. धन्यवाद. पंचावाडी अप्रतिम गजेंद्र सावलीकरांनी केलाय. पेटीचा आवाज कमी कर. पण बुवानी सगळा गायल्याने सगळा सारंगी भाऊ घेतला आणि बुवाच्या म्हटलाने त्या पुन्हा केल्या पोरगी नाराज कोपऱ्यातले पोरगी होय ना. काहीतरी बुवाने म्हटला होता लग्न नाही झाला तरी चालेल पण त्याच्या मनाची समाधान होऊन दे. मंगल असतं का 100% नाही पुरी करणार. काय या ठिकाणी प्रत्येक वेळेला आम्हाला ते पकवास साफ करता येते आणि या ठिकाणी उपस्थित त्यांच्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. 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 कडुलिंबाला कडुलिंबाला आला कसा गोड पाला. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. गंग झालो मी गंग झालो मी गंग झालो मी पण खरोखरच यावेळी आमच्या नादवडे गावाची शान पाटणकर बुवा कधी नादवडे गावावर नादवडे गावावरून झाला पाहिजे. 100 रुपयाचे पारितोषिकालय मंडळाच्या वतीने स्वीकारते. धन्यवाद. 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 त्यामुळे ठेवून दिला कारण आमचे मित्रमंडळी बसले झालेली पण झालेली पण मनात समाधान आपला झाल्यासारखा वाटत व्हावा नाही. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्रतनया श्यामा
वेदिका सीता वेवती महातुरनदी जाता गया गंडकी मी काय थोडी मर्यादा सांभाळले काय आपल्या गावात काय बोलायचं माझ्या पोटावरच घातला किती रुपयाचं माहिती आहे सगळ्यात भेटत देवगडात भेटत नाही का मागून होणार नाही मिळतो ते का बांधलो येतो फक्त इथे बघ्या अंड्यावर आल्याचा तेवढं थोडी परत सुतार गोवा काढात येऊ कशी घरात मग झाला लग्न झालं बोल जेवण झाला तर टाइमपास काय नवऱ्याकडले हो आणि नवऱ्याकडले व्हरायटी लागले एका मागाचा कॉम्पिटिशन कसा लागला जसा नवरेकडली उसाळी काम चालो का लोकी मनानी काय
मोती लोका आवल्यासाठी उचाळली म्हणता म्हणता म्हणजे काय तुमचा तांबडा आमचा तांबडा लोके म्हणती काय गो तांबडा लोके म्हणती काय गो कपाळाचा कुकू तांबडा आता कपाळाचा कुकू आता टिकली टिकली तर टिकली नाही तर काहीतरी जाऊ बरोबर ना पूर्वीच्या घटनाची तुमची ना बरोबर ना टिकली रवली तर रवली आरशात आरशा वारी सवारी आणि टीव्ही लावून तर राहिली अशा रीतीने बुवा पूर्वीची लग्न होती आता ते कोपऱ्यातले खूप झाले विनती करू गणपती विद्यालया सागरा अज्ञानात हरवणे मुठी पाटीले आराध मोरेश्वरा बुवानी मागायची बरोबर कथा बद्दल बुवा बरोबर मला अभिमान पण कसा होता आम्ही नाही जात पण कदमवांची आठवण एक कवळत वन सुद्धा काढली मी सुद्धा घेतो एवढा दोन तीन फारून खेती नाता गावलो तर एक दोन तीन फारून खेती नाता गावलो तर नादवडे गावची चार नादवडे गाव महान सांगितले सुरुवातीला प्रत्येक माणसा बघा आपल्या गावात मोठेपण असतं आपल्या गावात पाणी नसला सुख सोयी नसली तरी आपलं गाव चांगलं असतं बरोबर की नाही आमचं
नाधवडे हे आमचं नाधवडे नाधवडे गावठाण आमचं नाधवडे गावठाण सालंगे बुवा हा बरोबर ना पाचशे बुवा गुरववाडी आमतून गुरवबुवा ही वाडी पाटणकर बुवा तानवडे बुवा म्हणजे गावाचं नाव कुठे तरी आणि लवकर झालेलं होतं म्हणून काय अरे तुम्ही फटा तुम्ही मस्करी श्री हरी रे अरे तुम्ही फटा तुम्ही मस्करी श्री हरी रे काना नाही बरी काना रे तुम्ही रे नाही बरी फिरली माझी मांगरी तसंच गाणं घेतात पपी दे पपी दे पपी दे पपी दे पारूला पपी दे पपी दे पपी दे पारूला मला सर्वजण सफल पाहुण्याचं मान राखो नाहीतर गोवाचं सुद्धा माहिती आहे वेळेत वन साइड बारी राजभर करूची तयारी आहे तो काय चालला तो म्हणत पाटणकर बोगडे बारी गेली तिथे झोपो कटत नाही चंद्रगावला प्रकाश पडला भजनी थांबला रंग भजना मध्ये रंग होईल सुंदर कदमा संग हा सुंदर कदमा संग प्रकाश पडला भजनी थांबला रंग
भजना माते संग होईल तुकार कदमा संग होईल भजना माते संग झाला तरी जाणार नाही होते चला या काय संग झाला तरी जाणार नाही सवयला बापूची भजना माते घेऊन नसतोय हातकर घेऊन हाती हत्यार आपलं हाती पिवळे फुले त्याचा गोपीला तुरा पार्वतीचा पुत्र त्याचा नमस्कार करा पिवळे फुले त्याचा गोपीला तुरा पार्वतीचा पुत्र गजानन त्याला नमस्कार करा हिरवाचा पिवळे गोपीला तुरा पार्वतीचा पुत्र गजानन त्याला नमस्कार करा हिरवाचा पिवळी फुले त्याचा गोपीला तुरा पार्वतीचा पुत्र गजानन त्याला नमस्कार करा त्याचा गोपीला तुरा पार्वतीचा पुत्र गजानन त्याला नमस्कार करा पार्वतीचा पुत्र गजानन त्याला नमस्कार करा पार्वतीचा पुत्र गजानन त्याला नमस्कार करा निर्वाचा पापी पिवळी फुले त्याचा गोपीला तुरा पार्वतीचा पुत्र गजानन त्याला नमस्कार करा पार्वतीचा पुत्र गजानन त्याला नमस्कार करा पार्वतीचा पुत्र गजानन त्याला नमस्कार करा जय जय राम राम राजा राम राम जय जय राम राम राजा राम राम जय जय राम राम राजा राम राम